श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी एक शब्द आपल्याला नेहमी आधार देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ज्या स्वामींनी आपल्याला हा शब्द दिला, त्यांचं चरित्र सांगणाऱ्या श्री स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय नक्की काय सांगतो, चला आजपासून आपण 21 दिवसांच्या या प्रवासात प्रत्येक अध्यायाचा सोपा अर्थ समजून घेऊया. तर पहिला अध्याय म्हणजे एक प्रकारे मंगलाचरण आहे. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण देवाला स्मरून करतो. या अध्यायात ग्रंथकर्ते विष्णू, शिव, गणेश आणि सरस्वती माता यांची प्रार्थना करतात. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची ओळख. स्वामी हे केवळ एक देह नसून ते साक्षात परब्रह्म आहेत. या अध्यायात सांगितलंय की स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. ते कोठून आले, त्यांची जात पात काय हे कोणालाच ठाऊक नाही, कारण ते या विश्वाचे चालक आहेत. या पहिल्या अध्यायातून आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे विनम्रता. आज आपण एखादं छोटं यश मिळालं तरी गर्वाने फुगतो, पण या अध्यायात एवढा मोठा ग्रंथ लिहिताना लेखकाने आधी देवांसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितले आहेत. आपल्यालाही हेच करायचं आहे. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण आपल्या मुळांशी आणि त्या ईश्वरी शक्तीशी नेहमी जोडलेले राहा. जर तुमची सुरुवात नम्र असेल तर शेवट नक्कीच गोड होतो. जर तुम्हालाही स्वामींच्या या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या माणसांना शेअर करा. तर उद्या भेटूया दुसऱ्या अध्यायाचा अर्थ जाणून घेण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.